तर मंडळींनो, आज आम्ही जातो भाजी आणू, मी बायो आणि माझी काकी. तर चला तुम्ही पण चला आमच्यासोबत भाजी आणूसाठी. तर असं सुंदर असं रस्त्यानं जायचं असा आणि दोन बाजू असा मस्त हिरवागार रान असा आणि थंय आता आम्ही दोघा भाजी आणूक जातो. तिघा जण, मी बायो आणि माझी काकी. असे गप्पा मारीत गजाले मारीत आम्ही चाललो भाजी आणूसाठी. अशा दोन साईडीक रस्त्याचं हिरवगार बघून किती मस्त वाटता आणि ही मजा तुमका कोकणातच बघूक मिळा. तर चला भाजी आणूसाठी जाऊया. हळूहळू पुढे जाता आम्ही भाजी आणूसाठी मस्त अशी. आता पुढे व्हाळ असा, ह्यो बघा, ह्यो आमचो व्हाळ असा आणि पुढे देऊळ पण असा पावनादेवी आईचा. तर मी त्याला तुमका दाखवतोय. आधी पहिलं व्हाळ बघूया. ह्यो बघा, असं व्हाळाक आमच्या थोडासा पाणी असा, कारण पाऊस कमी होतो म्हणून थोडा पाणी असा. दोन साईडीक पण दुसऱ्या साईडीक जर रान जास्त वाढला तर आम्ही निघालो आता भाजी आणूसाठी. देवळाच्या बाजूकच आम्ही भाजी केलेला, मी बायो आणि काकी. तर ह्या बघा पुढे आमच्या देऊळ असा पावनादेवी आईचा. तर ह्या बघा पावनादेवीचा आईचा देऊळ असा. तुम्ही पण पावनादेवी आईचो नमस्कार घ्यावा आणि पुढे आता आपण भाजी काढूक जाऊया, भाजी काढूया. पुढे गेल्यानंतर असं बाजूक असं हिरवंगार वातावरण वाटता. आता आम्ही भाजी आणूसाठी गेलो आहे. बायो भाजी काढीत ही अशी उभी होती. तर बायो टाळकुळो करडू आणि मुगाची भाजी काढीत होता आणि हय पण काढीत होता बघून बघून हळूहळू. तर ती आता काकी पण पुढे जाऊन काढूक लागली. दोघा जण एकाच झाडावर काढीत होती आणि बाजूक असं सुंदर नजारा बघून किती मस्त वाटता हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता भाजी काढून झाल्यानंतर मी आणि बायो निघाला घराक जाऊ. बायो पाय धुईत होता आणि मग बायो काढूक गेला अळू. या अळू कोणा काढता ह्या कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता अळूचे तुमका कोणकोणत्या रेसिपी माहिती आहेत आपण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच कोकणी आणि गावच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.